नवी मुंबई महानगरपालिकाच्या अलीकडील महासभेत सीवूड्स परिसरातील एका महत्त्वाच्या भूखंडाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. उबाठा गटाचे नगरसेवक विशाल विचारे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत या प्रकरणात तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली. सीवूड्समध्ये हॉस्पिटल उभारणीसाठी सिडकोनं काही वर्षापूर्वी सावला ट्रस्टला भूखंड दिला होता. मात्र प्रत्यक्षात त्या जागेवर आजपर्यंत कोणतीही उभारणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून हा भूखंड ओसाड का पडून आहे याची स्पष्टता प्रशासनानं द्यावी असा सवाल विचारे यांनी उपस्थित केला. महापालिकेनं सिडकोशी पत्रव्यवहार करून संबंधित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठोस आराखडा तयार करावा अशी सूचना त्यांनी सभागृहात मांडली. प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू, सन्माननीय भोईर साहेबांनी मांडलेल्या प्रस्तावाला अनुसरून बोलताना हॉस्पिटलच्या बाबतीत बोलायचं झालं तर नव्या मुंबईमध्ये वाशी, नेरूळ, बेलापूर, ऐरोली या अनेक ठिकाणी हॉस्पिटल आहेत. परंतु त्या हॉस्पिटलची परिस्थिती बघता नवीन हॉस्पिटलची गरज काय? हॉस्पिटलला विरोध नाही, परंतु जे आहेत त्याची आपण सुधारणा करू शकत नाही आहोत आणि आपण दुसऱ्या हॉस्पिटलसाठी पुढे सरकावत आहोत. हे कुठेतरी थोडंसं वेगळं वाटतंय. कारण की सिडकोने आमच्या सीवूड्स विभागामध्ये म्हणजे ह्याच हॉस्पिटलच्या 3 किलोमीटरच्या परिसरातच सावला ट्रस्टला एक 14,000 मीटरचा भूखंड साधारण 20 ते 22 वर्षापूर्वी दिलेला. परंतु आजही तो भूखंड तसाच पडून आहे. महापालिका प्रशासनाला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले की सदर भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करून घ्या. या ठिकाणी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होऊ शकतो, तयार जागा आहे. आणि असं असताना प्रशासनाने त्याची एकदाही अशी तसदी घेतली नाही की त्या संस्थेला नोटीस पाठवावी किंवा सिडकोकडे आपण पाठपुरावा करावा की सदर भूखंड आपल्याकडे कसा काय कारण हेल्थसाठी, आरोग्यासाठी तो आरक्षित असणारा भूखंड होता. आणि त्या भूखंडाला आज आम्ही सीवूड्सवासीय म्हणजे सीवूड्सची लोकसंख्या आजच्या तारखेला पाहिलात तर साधारण 1.25 लाखाच्या परिसरात सीवूड पश्चिमची लोकसंख्या आहे. आणि त्या ठिकाणी एखादं मोठं हॉस्पिटल असणं आम्हाला फार गरजेचं होतं. ते प्रायव्हेट असतं तरी ते गरजेचं होतं, परंतु प्रायव्हेट सावला ट्रस्ट आज त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधू शकत नाहीये. तर प्रशासनाला विनंती आहे की आपण सिडकोकडे पाठपुरावा करून सदर भूखंड जर महापालिकेकडे आपण हस्तांतरित करून घेतला आणि त्या ठिकाणी एक मोठं हॉस्पिटल बांधलं तर फार बरं होईल. मैदानाच्या बाबतीत आज सीवूड्समध्ये पूर्वीच आमच्या या परिसरामध्ये मैदानाची कमतरता आहे. आमच्याच प्रभागातील या सेक्टर 50लाही मैदान नाही आहे आणि असं असताना मैदानाची फार आवश्यकता आहे. आज साधारण तरुणांना एकाच वेळी 4 क्रीज करून खेळावं लागतं, एवढी मैदानाची कमतरता आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे, आरोग्य आणि खेळ हे दोन्ही लोकांच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. सीवूड्ससह लगतच्या भागात वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र रुग्णालयाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावर प्रतिक्रिया देताना महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितले की संबंधित भूखंडाचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. तरीही महापालिका या संदर्भात आवश्यक पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणखीन ठिकाणी सावला ट्रस्टचे एक उल्लेख झाला. निश्चितपणे त्याच्याकडे पाठपुरावा करून आपण हे करूया. ह्या हॉस्पिटलच्या ऑलरेडी आपण 2 पिटिशन आपल्या एक PIL आणि एक रेट पिटिशन कोर्टामध्ये दाखल झालेली आहे. सुप्रीम हायकोर्टाने आता PIL सुद्धा निकाली काढली आणि आता पुढची जी केस आहेत मला वाटतं पुन्हा मार्चमध्ये हे मॅटर ऑलरेडी हॉस्पिटलच्या जागेबाबत न्याय प्रविष्ट आहे. हेही आपल्याला सभागृहाला माहिती असलं पाहिजे. माझं कर्तव्य समजतो की ज्या बाबी न्यायालयापुढे प्रलंबित आहेत, जनरली न्यायालयापुढे प्रलंबित असलेल्या बाबीबाबत आपण निर्णय घेत नाहीत. त्यामुळे तोही आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे की ही पिटिशन आपल्याला न्यायालयासमोर पेंडिंग आहेत.
त्याच्या हिअरिंग आता सुरू झालेली आहेत आणि अंतिम निकाल किंवा याच्यामध्ये मार्चमध्ये आपल्याला अपेक्षित आहेत. दरम्यान विचारे यांनी महापालिका रुग्णालयांमध्ये रात्रीच्या वेळेत नाईट ओपीडी सुरू करण्याचा मुद्दाही मांडला. दिवसभर नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना रात्री उपचाराची सोय उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी होती. आणि त्याच्यामुळे विनंती राहील हॉस्पिटलच्या बाबतीत ओपीडी जे आहेत त्यात इव्हनिंग ओपीडी जर आपण चालू केले आहे, हाच खर्च आपण त्या ठिकाणी आवश्यक म्हणजे ओपीडी जर आपल्या संध्याकाळच्या टायमाला नीट चालू राहिल्या तर फार बऱ्या होऊ शकतात. म्हणजे VHP 23 ते 24 आपले VHP आहेत. साधारण इव्हनिंगला लोक सकाळी कामाला जाणारा माणूस 8 वाजता येतो, आल्यानंतर त्याला आपल्या महापालिकेची सुविधा मिळत नाही, मग तो प्रायव्हेट डॉक्टरकडे जातो. प्रायव्हेट डॉक्टरकडे गेल्यावर फक्त तो डॉक्टर तपासल्यावर विचारतो आपण किती झाले, तो फक्त 1000 आणि बाहेरच्या गोळ्या लिहून देणार. म्हणजे ह्या जर महापालिकेच्या सुखसुविधा आपल्या ज्या चांगल्या आहेत त्याच जर त्यांना आपल्याच तिकडे भेटल्या तर फार बरं होईल अशी माझी आपणास विनंती आहे. एवढंच बोलतो. आयुक्तांनी हा प्रस्ताव प्रशासनाच्या स्तरावर तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. केंद्र शासनाची जी योजना आहे त्याच्यामध्ये हेल्थ वेलनेस सेंटर असावे, तसे 59 हेल्थ वेलनेस सेंटर आहेत आणि जागेअभावी आपण खूप प्रयत्न केला पण आपल्याला जागा मिळत नाही. शेवट आपण पोर्टा केबिनवर आलो शेवटचा पर्याय म्हणून आणि मला खात्री आहे की ह्या मार्चपर्यंत जवळजवळ 59 जे आपले सगळे हेल्थ वेलनेस सेंटर सुरू होतील आणि ह्या शक्यतो इव्हिनिंग क्लिनिक याच्यात राहणार आहे की ज्यावेळेस आता आपल्या काही सदस्यांनी उल्लेख केला की इव्हिनिंग क्लिनिक आपल्याला असल्या पाहिजे, तोही आपल्या याच्यामध्ये येतील. या चर्चेमुळे सीवूड्स परिसरातील आरोग्य सुविधांचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे सिडकोच्या माध्यमातून सावला ट्रस्टला 22 वर्षापूर्वी सीवूड्समध्ये जो भूखंड देण्यात आला तो अर्धवस्थेत आज 22 वर्ष तसाच पडलेला आहे. आरोग्य म्हणजे हेल्थ करता राखीव असणारा भूखंड सिडकोने सावला ट्रस्टला दिला, परंतु त्यांच्या आपापल्या असणाऱ्या डिस्प्यूटमुळे तो भूखंड आजही त्या म्हणजे जीर्ण अवस्थेत तशाच पद्धतीने त्या ठिकाणी आहे. अर्धवट बांधकामासकट जो 14,000 मीटरचा भूखंड आहे त्या ठिकाणी फार मोठं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होऊ शकतं आणि हे होत असताना अनेक वेळा बंद असल्यामुळे महापालिका प्रशासनाला आम्ही मागणी करत सभागृहात नसताना सुद्धा पत्रव्यवहार करत आलेलो प्रशासनाकडे, परंतु कोणताच त्यासाठी उत्तर प्रशासनाकडून येत नव्हतं. परंतु आज आयुक्त साहेबांनी सांगितलं की सदर याला म्हणजे एक समाधानकारक उत्तर सांगितलं की कोर्टामध्ये महापालिका त्या भूखंडासंदर्भात लढत आहे आणि येणाऱ्या मार्चपर्यंत याचा निकाल लागू शकतो. त्याचबरोबर आरोग्य विभागाशी निगडीत असणाऱ्या हॉस्पिटलचा विषय आज सभागृहात आल्यानंतर जे हॉस्पिटल आपल्याकडे आहे त्या ठिकाणी चांगल्या सुखसुविधा विभागातील नागरिकांना नवी मुंबईतील जनतेला मिळाल्या पाहिजे आणि एक स्पेशलिस्ट प्रत्येक म्हणजे हृदयविकारासाठी स्पेशलिस्ट असणं गरजेचं आहे. किडनीच्या आजारासाठी न्यूरोलॉजिस्ट चांगले MD असणं गरजेचं आहे. चांगले एक तज्ज्ञ असणं फार महापालिकेच्या माध्यमातून जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी असणं आणि वाढवणं फार गरजेचं आहे अशी मागणी आम्ही केली. त्याचनंतर इव्हनिंग ओपीडी म्हणजे संध्याकाळी आता मुंबईला जाणारा नव्या मुंबईतील बऱ्याच अंशी नागरिक सकाळी 8ला जातो, रात्री 8ला घरी येतो. आल्यानंतर इव्हनिंगचा जो काही आल्यानंतर आजारी पडल्यानंतर लोकलच्या डिस्पेन्सरीला जावं लागतं. तिकडे गेल्यानंतर साधारण नाही म्हटलं तरी 1,000-1,500 रुपयाचा खर्च. आपण फक्त डॉक्टरने चेक केलं आणि एक इंजेक्शन दिलं तरी त्याला विचारतो की किती झाले, तर तो डॉक्टर ते सांगत असतात की फक्त 1,500 ते 1,000 प्लस ते बाहेरच्या गोळ्या लिहून देणार. म्हणजे एक साधारण सर्दी खोकल्याच्या आजाराकरता पण 1,500-2,000 माणसाला पे करावे लागतात. ज्या ठिकाणी आरोग्य आपल्या VHPच्या माध्यमातून हे उपचार निवड 5 रुपयामध्ये किंवा 10 रुपयामध्ये दिले जातात. ते आजार जनतेला 2,500. आज माझा विभाग हा मध्यमवर्गीय आहे. नव्या मुंबईत मध्यमवर्गीय लोक राहतात की अगदी काय श्रीमंतांची नगरी नवी मुंबई ओळखली जात नाही, म्हणून नाईट ओपीडी त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे अशी आयुक्तांना विनंती केली आणि आयुक्त साहेब बोलले आम्ही त्याकरता विचारलेलं आहोत. आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.